कडबा थोडाफार कडबा खात्यात फक्त ही फॅन तर चालूच ठेवून गेलतो कारण वाळवायचो दाख आता बंद करून टाकतो. सकाळी लय ओललं आलतं ना त्याच्यामुळे ते फॅन चालू केलं मी. 15 सार आहे ही 15 सार बरीच लावली. इथं पण लावलं असतं रे पण इथं नेमकं हे होतं लसूण टाकलाय. पाण्याचं बघायला लागेल पाणी आहे का नाही विहिरीत पाणी असेल ना तवाच जाता येईन राव. माझ्याकडे घरी सॅनिटायझर होतं लॉकडाऊनच्या काळात ते घेऊन आलो. तर कॅन डे मोठं जाऊ तेवढं. आज जरा आहे ना जास्त ढगाळ वातावरण राहू पाऊस बिऊस पडायची शक्यता वाटते अशा नाही का. ही मका बघायला तुम्ही म्हणलं याला मक्याला जर पाणी द्यायला लागलं ना विहिरीत पाणी आहे का नाही का बघा. रात्रीच्या रात्री पाणी दिलं असतं आपण. मग आता माझ्या लक्षात नाही पाणी कधी दिलं तर लास्ट टाइम मी पण जरा लय कोरडं पाडलेलं आहे. ये बस आणलंय उदळा गरम वाटलं त्यात बसायचं जाऊ. हे सामान नाही काय नाही येईल ना ते आलाच नाही काल फोनच नाही उचलला. सामान आहे तुझ्याकडं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11 वाजलेत. 11 वाजलेत. आता नाश्ता करायचा आहे आमच्या घरी. दादा चहा पिला का नाही? पहिली बाहेर जाऊ दादाच्या आता. काय ब्रेड आहे का? ब्रेड पकोडा मस्त करा. सकाळ जाऊन ब्राऊन ब्रेड आणले मी. ब्राऊन ब्रेड भजी मस्त ह्याच्या बॅटर मध्ये टाकायचं. मुसलमान नाही का खर्च आणली मी त्याच आम्ही आणलं म्हणलं बेडचा परत ते म्हणलं पडेल खजूर दादा माघार घे हात लावून चल दीदी आणून तुला. चल मला 2 दे. लय गरम होत त्याच्यामुळे ना असं ढिल्लं शर्ट घालूच वाटतं. असले 2-3 शर्ट आणलेत मी. आणि दादा तुला असं आणायचं शर्ट हिपहॉप म्हण लागेल दादा तुला पण. मस्त ब्रेड पकोडा केला. ब्राऊन ब्रेड आणले मी जाऊन. ते व्हाईट ब्रेड नव्हते राव. याला आहे ना व्हाईट ब्रेड चांगलं लागतात टेस्टला. पण ते ब्राऊन ब्रेड त्या कसे लोक होते म्हणलं ते ब्राऊन ब्रेड. मग 11 वाजले रे. चहा पण न पिलो. पॅटीस खाऊन ना चहा पिऊन द्या खाल्लं होतं. परत पाणी न्यायला लागेल मला वासरांना. हात पण बांधावं लागतील त्यांना. आता ऊन वाढलंय. 11 वाजता ऊन वाढतं. आता 10:30 ऊन वाढतंय. आता एवढं ऊन आहे. साडे 11 वाजता किती ऊन लागतंय राव. मी आत्ता गोट झालोय जस्ट. हे पाट्यात धुतलेच नाही सकाळी. पाणी नव्हतं एवढं. कडबा थोडाफार कडबा खात्यात फक्त ही फॅन तर चालूच ठेवून गेलतो कारण वाळवायचो दाख आता बंद करून टाकतो. सकाळी लय ओललं आलतं ना त्याच्यामुळे ते फॅन चालू केलं मी. सर याला ऊन लागत आहे वर चढतंय सारखं. पुन्हा यांना आज घेऊन टाकतो पहिली. यांना पाणी पाजून आहे ना मका टाकून दिली खायला. अजून आमच्याकडे मका बरीच शिल्लक आहे इथं. आज रात्रीपर्यंत चालन. सकाळ जाऊन आणायला लागेल आपल्याला मका. बाहेर शेण ओढून घेतलं. आज जरा आहे ना जास्त ढगाळ वातावरण राहू पाऊस बिऊस पडायची शक्यता वाटते अशा नाही का. वैभव जायचे काम आहे राव. आहे का नाही शॉपवर विचारायला लागेल त्याला. का आता 2 व्हीलर खरंच लय वाईट लय हालत पाता. कसली होळी खेळायला गेलता
येणे पाणी का नाही ठेवलं मग फ्रीज आणलाय तर हा गाडीला बसा ठेवलंय काय गणपत फ्रीज आपला टेकून होता त्यांनी ये बसा आणलाय उतरा बस गरम वाटलं त्याच्यात बसायचं जाऊन. हे सामान नाही काय नाही येईल ना ते आलाच नाही काल फोनच नाही उचलला रे. सामान आहे तुझ्याकडं हा? सामान जाऊन नाही चाल ना. चल एवढं गरम नाही होत एवढं ऊन पात्र्यात होतं रे ऊसाचा रस पिऊ काय लावून घेत राहून दे की आऊन करायचं का चल क्लोजिंग कर मारतो का मग आईला फुलची गाड बनावं लागा नाही तू भैया 2 फुल दे 3 दे 3 भैया फुल जुगाड गाडा म्हणावला गाठातल्या ते का नाही गाठातल्याच असल्या गाड्या भैया ऊस आहे का वाढ आहे ऊस है यार, वाड़ा किधर है? भैया का नाही म्हणलं वाढ आहे हा देखो ना सामने रहा यार, वो वाड़ा एक ऊस है. अरे का नाही बदनामी करतो भैयाची बदनामी करते तुम्ही गाण्यामध्ये फिरून शॉट भारी आहे नाही कुठे वाढ कुठे जाऊ चांगला असते वाढ एवढं नाही लागत बुडलेलं अरे एवढंच बरं आहे लय गोड असला पिऊशी वाटत नाही माहिती का 2,000 years later. जवळपास आता 5:40 आलेत राहणार झालो डायरेक्ट मी 12 वाजता तावडत होतो सरबत प्यालो घरी गेलो जेवून डायरेक्ट झोपलो होतो मी आत्ता उगवलो मला वाटलं राहणार आहे ना पाणी मका बघायला तुम्ही म्हणलं याला मक्याला जर पाणी द्यायला लागलं ना विहिरीत पाणी आहे का नाही का बघावं रात्रीच्या रात्री पाणी दिलं असतं आपण मग आता माझ्या लक्षात नाही पाणी कधी दिलं तर लास्ट टाइम मी पण जरा लय वाटं पाडलेलं आहे ऊन वाढलंय ना त्याच्यामुळं द्यायला लागेल मग आता नाही ओलं नाहीये ओला आहे खाली पण बघायला लागेल भाई हा सारा लय फेल गेला पण तिथं पाणी जास्त थांबताय ना या साऱ्यामध्ये त्याच्यामुळे बारीक राहिली नाही तर ही चांगली मोठी झाली मका आणि आता कवळी असली ना तवा चालू करणार आहे मी खायला वासरांना अशी डाय कापायची कवळी असले ना कुट्टी नाही करायची ॲज इट इज आहे तशी टाकायची मग काय लोखंडा बिखंडाचा विषयच काय नाही चला एका दोन्ही वासरांच्या पोटात लोखंडे मशीनने चेक केला आम्ही दुसऱ्या लोखंडे मग आता ते इडलिंबूचं एका सांगितलं इडलिंबू पाचा म्हणून त्याचा रस आता खुन्नसला चालू आहे 5 इडलिंबूचा रस आणि दुसऱ्याला 2चा चारतो आम्ही पिंपरी मार्केटमधून भेटलं परत आणले आता मग सकाळचं पाहिजे असतोय ते म्हणलं मका बघू आणि रानात येऊन वाळलेलं आहे राव बांधायला पाहिजे आला जमिनी वालावा पण नाही मका बरीच मोठी आली बरं का 15 एक सार आहे 15 एक सार बरीच लावली इथं पण लावलं असतं रे पण इथं नेमकं हे होतं लसूण टाकलाय पाण्याचं बघायला लागेल पाणी आहे का ना विहिरीत पाणी असेल ना तवाच देता येईन राव याला काय लय पाणी लागत नाही पण याला पण 1.5 तास लागतोय पाणी द्यायला विहिरीत पाणी नाही राव एवढं जेवढं मक्याला द्यायला लागेल आपल्याला उद्या तर पॉसिबल नाही कारण उद्या आहे रविवारचा मी वासरा धुतोय उद्या काय करायचं उद्या मका पण आणावं लागेल वासरांना धुवायचं बरेच काम आहे राव 3-4 सोमवारी देता येईन मग रात्रीचे फक्त रविवारी ना ही मोटर चालू ठेवावी लागती मग पाणी पुरण वाट्या जाऊन आहे ना वासराला लांबवून ठेवायला लागेल राव बाहेर बांधलेले आम्ही 4 वाजता तर बाहेर पोरांनी बांधली होती यांना निम्म काम कमी होतंय दर आठवड्याने धुतो ना आम्ही आणला हो अशी केस पडतात तिथले का कॅमेरामध्ये दिसत नाही का तसे लोक असं केस पडतात मग दर रविवारी धुतो आम्ही आणला आता रविवार फिक्स ठेवला आम्ही याचा धुवायला यांना आंबवण टाकून देतो आतलं पण जाडून घेतला यांनी नाही धुवायला टांग पाट्याची
काय वाटतं एवढं पण लई साफसफाई करायला लागतील. शेणबिन भरून ठेवले यांनी. आता फक्त आंबवून ठेवायचे वास. महिन्यात धूर करायला आहे ना, माझ्याकडे घरी सॅनिटायझर होतं लॉकडाऊनच्या काळात. ते घेऊन आलो. म्हणजे कॅन्ड आहे मोठं जाऊ तेवढं सॅनिटायझरचं. तर अर्ध होतं शिल्लक. म्हणलं आणलं गोट्यात होईन आपल्याला इथं कामाला. जाळ लावायला बरं आहे ते. डन सगळं काम झालं. आत्ता बाहेरचं पण जाडून घेतलं, पाणी मारून आणि दूर पण केला. एक लिक्विड आणलं सॅनिटायझर नाही काय, ते लवकर आग लागतात, मग जाळा वेळ लागत नाही आणि दूर पण चांगलं होते. मग यांना आहे ना मका टाकून दिली राव. पण मका शिल्लक नाही आमच्याकडं. मका आज रात्री ना कुट्टी मिक्स करून द्यायला लागेल. आपल्याकडं कडब्याची कुट्टी आहे ना, ती अर्धी पाटी एक पाटी एक पाटी मका टाकायला होता. मग सकाळ जाऊ माझी माझा मका आता आणलीच ती. लय वेळ आला असता मग यांचं उरकायला, त्यामुळं आणली.